श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 21 सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेले आहेत सर्व पितृ अमावस्या. सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो. यानंतर लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. सर्व पितृ अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळत असतो. पितृपक्षामध्ये आपण जे काही पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान करत असतो किंवा जे काही उपाय करत असतो, तर त्या सेवेचा आपल्याला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पूर्वज त्याचे फळ देत असतात आणि ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात, आपल्या मुलांना आशीर्वाद देत असतात. तसेच या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पितरांना आदराने निरोप देत असतो. म्हणजेच पितृपक्षामध्ये पूर्वज जे आपल्याकडे आलेले असतात, तर ते या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जेवण करून पुन्हा पृथ्वीवरून पितृलोकांमध्ये जात असतात. सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो, कारण या दिवशी आपण सर्व पितरांचे श्राद्ध करत असतो. म्हणजे काही कारणाने पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये आपल्याला आपले पितरांचे श्राद्ध करणं शक्य झालं नाही किंवा ज्या पितरांची तिथी माहीत नसते, तर अशा सर्वांचं श्राद्ध या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केले जाते. आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये जर तुमच्या पितरांचे श्राद्ध हे राहून गेले असेल, तर आवर्जून तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांच्यासाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान हे आवर्जून करायचं आहे. जर सर्व पितृ अमावस्येला सुद्धा आपण त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य केला नाही, तर आपले पितृ जे असतात तर ते वर्षभर उपाशी राहत असतात आणि ते जाताना आपल्याला आशीर्वाद न देताच जात असतात. आणि यालाच आपण पितृदोष असं म्हणत असतो. म्हणजे त्याचा आपल्याला पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो. पितृ आपल्यावरती नाराज होत असतात आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे जे आहेत तर ते सुरू होत असतात. सर्व पितृ अमावस्या हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. 21 सप्टेंबरला रविवारी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत दही भाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने पितृ तृप्त होतील, आशीर्वाद देतील आणि फक्त 24 तासातच घरातील प्रखर पितृदोष, वास्तुदोष, नजरदोष, नजरबाधा नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. संपूर्ण पितृपक्षाचं तुम्हाला शुभफळ प्राप्त होईल. तर असा हा दही भाताचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे. बघा, आता बघता बघता पितृपक्ष हा संपतसुद्धा आलेला आहे. फक्त 4-5 दिवसच या पितृपक्षाला शिल्लक राहिलेले आहेत. सर्व पितृ अमावस्येने या पितृपक्षाचा शेवट होत असतो आणि म्हणूनच आपल्याकडून काही सेवा किंवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहेत किंवा ज्या काही सेवा सांगणार आहेत तर त्या तुमच्याकडून राहून गेल्या असेल, तर तुम्हाला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत, जेणेकरून पितृदोषापासून मुक्तता मिळेल आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या देखील दूर होतील. पितृपक्ष म्हटलं की सगळे पितृ जे असतात तर ते आपापल्या घरी जातात आणि आपल्या पुढच्या पिढीला ते भरभरून आशीर्वाद देत असतात. पण त्यामध्ये जर आपल्याकडून काही कळत नाकळत चुका झाल्या तर मग त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात. जसं की पहा, पितृदोषाची लक्षणे ही काय असतात, तर संतती प्राप्ती न होणे किंवा विवाहिक जीवनामध्ये सतत अडथळे निर्माण होणे किंवा मग विवाह न जुळणे, या व्यतिरिक्त पैशांची चणचण किंवा अनेक कष्ट करूनही आपल्या कष्टाला योग्य ती किंमत मिळत नाही किंवा आपण खूप कष्ट करतो पण आपले सगळे कष्ट हे फुकट वाया जात असतात. त्यामध्ये आपल्याला कोणताही मोबदला असा मिळत नाही.
जिथे आपण 1 रुपया कमवतो तिथे आपले 100 रुपये खर्च होत असतात. मग आपण निराश होतो आणि मग निराश होण्यापेक्षा जर आपल्याला हे पितृदोष लागलेले असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. आणि म्हणून पुढे मी तुम्हाला दही भाताचे जे काही उपाय सांगणार आहे तर ते आवर्जून तुम्हाला सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. सर्व पितरी अमावस्या म्हटलं तर आपले घरचे पित्र अगोदरच्या तिथीला झाले असले तरीही या दिवशी पुन्हा एकदा आपल्या पितरांसाठी नैवेद्य हा काढायचा असतो. कावळ्याला घास द्यायचा असतो. त्याने देखील आपला पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. तर सर्व पितरी अमावस्येचा प्रारंभ 21 सप्टेंबरला रात्री 12:27 होणार आहेत आणि 22 सप्टेंबरला मध्यरात्री 1:23 समाप्त होणार आहेत. उदय तिथीनुसार सर्व पितरी अमावस्या ही 21 सप्टेंबरला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय तुम्ही आजपासून सर्व पितरी अमावस्येपर्यंत कधीही करू शकता. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात त्या दिवसापासून तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. कारण पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्ष हा देखील आपल्या पितरांना समर्पित असतो आणि सर्व पितरी अमावस्या ही देखील पितरांनाच समर्पित असते. म्हणून तुम्ही आजपासून हे उपाय जे आहेत तर ते सर्व पितरी अमावस्येपर्यंत कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागणार आहेत. एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही. या 2 गोष्टी अशा आहेत ज्या प्रत्येकाला उपलब्ध होतील अशाच या गोष्टी आहेत. पण याने आपले पितृदोष जे आहेत तर ते दूर होऊ शकतात. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही आणि भाताचे 5 प्रभावी उपाय सांगणार आहेत. 5 पैकी जो तुम्हाला योग्य वाटेल तो उपाय तुम्हाला करायचा आहे किंवा हे 5ही उपाय करणं तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हे 5ही उपाय जे आहेत तर ते करू शकता. पहिला उपाय हा आपल्याला आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच बाहेर तुमच्या अंगणामध्ये, तुमच्या गच्चीवर, तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या घराला बाल्कनी असेल, गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दही भात जो आहे तर तो आता नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर घेऊ शकता किंवा वडाच्या झाडाचं जे पान असतं तर ते पान देखील तुम्ही घेऊ शकता. तेही तुम्हाला नाही मिळालं तर मग एखादी पत्तरवाळी घ्या किंवा एखादा द्रोण असतो तो तुम्ही घेतला तरीही चालेल. यापैकी तुम्हाला काहीच नाही भेटलं तर एखादी तुम्हाला प्लेट जी आहे तर ती घ्यायची आहेत. आणि यानंतर आपल्याला त्या प्लेटमध्ये थोडासा भात घ्यायचा आहे आणि त्या भातावर दही तुम्हाला टाकायचं आहे. दही आणि भात दोन्ही तुम्हाला एकत्र करून घ्यायचं आहेत, मिक्स करायचं आहेत आणि त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत. हा भात घेताना या भातामध्ये तुम्हाला चुकूनही मीठ किंवा तेल घालायचं नाहीत. अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जेवणासाठी भात बनवला आहे तर तो भात तुम्हाला घ्यायचा नाहीत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सेपरेटच भात जो आहे तर तो शिजवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या भांड्यामध्ये किंवा त्या प्लेटमध्ये किंवा त्या पानावरती हा दही भात काढून घ्यायचा आहे. त्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. यानंतर 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. हे ग्लासभर पाणी आणि हा दही भात घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे. आणि तिथे तुम्हाला जे पाणी तुम्ही घेतलं आहे तर त्या पाण्याने तुम्हाला गोल असं वर्तुळ काढायचं आहे. जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवत असतो तेव्हा आपण भरीव चौकोन काढत असतो. तर इथे आपल्याला वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळावरती तुम्हाला हा दही भात जो आहे तर त्याचं भांडं जे आहे तर ते ठेवायचं आहे. साईडला पाणीसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे. यानंतर आपल्या उजव्या हाताने त्या भाताच्या साईडने आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि एक प्रकारे आपल्या पितरांना तुम्हाला आमंत्रित करायचं आहे की हा नैवेद्य अगदी मनापासून मी तुमच्यासाठी ठेवला आहे आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा. आमचे दोष आहे तर ते दूर करावे, तुमचा भरभरून आशीर्वाद द्यावा, अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. दक्षिण दिशेकडेच तोंड करून तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहेत. आणि यानंतर ओम पितृदेवताय नमः असं 11 वेळा म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे.
आता कावळे किंवा पक्षी जे कोणी येऊन ते भात खातील, त्यानंतर उरलेला जो भात आहे तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही टाकला तरीही चालेल. त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तर तो एक गौरी घ्यायची आहेत. एक छोटीशी गौरी असते गाईच्या शेणाची, ज्याला शेणकूट असं देखील म्हटलं जातं. तर त्यावर तुम्हाला 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत, थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. हे प्रज्वलित केल्यानंतर अशाच प्रकारचा तुम्हाला थोडासा दही भात घ्यायचा आहे, म्हणजे अळणी भात घ्यायचा आहे. त्यामध्ये दही टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि जिथे आपण गाईच्या शेणावरती जो कापूर प्रज्वलित केला आहे, गाईचं शेणकूट आपण प्रज्वलित केला आहे, तर त्यावर तुम्हाला थोडासा दही भात जो आहे तर तो शिंपडायचा आहे आणि ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे, जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. हा देखील खूप सोपा आणि अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय कुठे करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करायचा आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बसायचं आहे. बसताना आपलं तोंड हे आतल्या साईडने येईल अशा पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे आणि तिथे हा उपाय करायचा आहे. तिथं करणं शक्य नसेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये, टेरिसवरती किंवा अंगणामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. यानंतर तिसरा जो उपाय आहे तर हा देखील अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. तर उपाय असा आहे की आपल्याला संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दही भात थोडा थोडा ठेवायचा आहे. सांगितल्याप्रमाणे द्रोणमध्ये किंवा वडाच्या पानावरती, पिंपळाच्या पानावरती किंवा भांड्यांमध्ये तुम्ही हा दही भात जो आहे तर तो गच्चीवर प्रत्येक दिशेला थोडा थोडा ठेवायचा आहे. यानंतर पितरांना आमंत्रित करायचं आहे की आपली जी काही इडापिडा आहे तर ती निघून जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. यामुळे देखील पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना शुभ आशीर्वाद देत असतात. जे काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हे अगदी छोटे छोटे उपाय आहेत. प्रत्येकाला करणं सहज शक्य होईल आणि अतिशय प्रभावी असे आहेत. यानंतर पुढचा चौथा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी करायचा आहे किंवा आपल्या घराला वाईट बाधा असेल, पण खरं पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला हा पुढचा उपाय करायचा आहे. अशाच प्रकारचा एका प्लेटमध्ये किंवा पत्रवाळीवरती किंवा नारळाची जी करवंडी असते तर त्यामध्ये दही भात ठेवायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा तो ओवाळायचा आहे आणि त्यानंतर हा दही भात आपल्याला एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. टाकताना एक काळजी घ्या, कुणीही त्याला ओलांडणार नाही. अशाच प्रकारे तुम्हाला तो दही भात टाकायचा आहे. याने आपल्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा दूर व्हायला मदत होत असते आणि आपल्या घराची प्रगती देखील सुरू होते. यानंतर 5वा जो उपाय आहे तर तो कोणासाठी करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल, कितीही दवाखाने औषधं केलं तरीही तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी ती अशी व्यक्ती अगदी चांगली होती परंतु अचानक तिच्यामध्ये काही नकारात्मक परिणाम तुम्हाला दिसू लागले, ती व्यक्ती चिडचिड करायला लागलेली असेल किंवा वाईट बाधा झाली असेल किंवा मग पितृदोषाची लक्षणे तिच्यावर दिसत आहे असं समजावं, तर अशाच प्रकारचा जो दही भात आपण बनवला, जसा मुख्य दरवाजावरून ओवाळला त्याच प्रकारे त्या व्यक्तीवरून देखील ओवाळायचा आहे. समजा तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल आणि तुमचे पूर्वज ते जन्माला आले असतील. बघा, बऱ्याच घरांमध्ये एखादं लहान मूल जन्माला आलं की त्याच्या शरीरावरती खून असते, तर समजावं की आपले पूर्वज आपल्या घरी पुन्हा जन्माला आले. मग ते मूल काय करतात, खूप त्रास देतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात. अशी समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मुलावरून जरी तुम्ही अशा प्रकारचा दही भात ओवाळला तर निश्चितच पितृदोष दूर होण्यासाठी मदत होत असते. तर हा आजारी व्यक्तीवरून ओवाळलेला दही भात जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन टाकून द्यायचा आहे. जो दही भात कुणी ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. किंवा तुम्ही मुलांवरून ओवाळला तरीही तो तुम्हाला याच पद्धतीने घराच्या बाहेर टाकायचा आहे. तर हे 5 उपाय मी तुम्हाला दही भाताचे सांगितले आहे, तर ते तुम्ही नक्की करा. यातील कोणताही एक उपाय तुम्ही केला
तरीही चालेल किंवा 5ही उपाय तुम्ही केले तरीसुद्धा चालतील। हे उपाय जे आहे तर ते अतिशय प्रभावी आणि 100% तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल। बघा, ज्याला पितृदोष असतो ना त्याच्या अनेक कामांमध्ये अडथळे निर्माण होतात, मग त्यांना नारायण नागबली देखील करायला सांगितली जाते। नारायण नागबली केल्यानंतर निश्चितच आपला पितृदोष जो आहे तर तो दूर होतो। पण ह्या गोष्टी करणं अगदी सोपं नसतं, त्या ठिकाणी पैसे देखील खूप लागतात आणि आपली आर्थिक स्थिती ही खूप बिकट असेल तर ते आपल्याला करणं देखील परवडत नाही। आणि म्हणून पितृपक्षामध्ये जर आपण पितृदोष दूर करण्यासाठी हे उपाय जर केले तर नक्कीच 100% वर्षभरामध्ये तुमचे प्रखरातील प्रखर पितृदोष जे आहे तर ते दूर होतात। तसेच या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी काही सेवा देखील करायच्या असतात, जसं की दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृसूक्त म्हणणे, पितृस्तोत्र म्हणणे किंवा पितृ अष्टकमचं पठण करणे किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करणं। अशी सेवा जर तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केली तरीही पितृ आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात। आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्षामध्ये जे पूर्वज आपल्याकडे आलेले असतात तर ते या अमावस्येच्या दिवशी जेवण करून आपल्याला आशीर्वाद देऊनच ते पुन्हा पितृलोकांमध्ये जात असतात। म्हणून हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।